इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। जेव्हा वॉर्डनिहाय मतदार याद्या तपासणीसाठी येतात तेव्हा त्या याद्यांवर आक्षेप घेण्याची संधी उपलब्ध असते। त्यावेळी नाव चुकीचं असल्यास किंवा एखादं नाव वगळावं अशी विनंती करता येते। पण मतदानाच्या दिवशी परिस्थिती वेगळी असते। एखादा मतदार मतदान केंद्रावर आला, तुम्ही त्याचं ओळखपत्र तपासत आहात, इतक्यात मतदान प्रतिनिधी त्या मतदारावर आक्षेप घेतो। म्हणजे त्याला शंका आली की ही व्यक्ती खरी मतदार नाही। अशा वेळी नियम स्पष्ट आहेत। मतदान प्रतिनिधीला फॉर्म नंबर 16 मध्ये आक्षेप नोंदवण्याची परवानगी द्यावी। त्याचे नाव, पक्ष, आक्षेपाचं कारण नोंदवून त्याची सही द्यावी। मतदाराला शांतपणे विचारावे, नाव, क्रमांक आणि ओळख तपशील। त्याने योग्य कागदपत्र दाखवलं आणि ओळख पटली तर पुढील टप्पा ठरवावा। जर आक्षेप कायम असेल तर त्या मताला विवादित म्हणून नोंदवावे। अशा प्रकरणात मतदान प्रतिनिधीकडून 2 रुपये शुल्क आकारले जाते। मतदार खरा ठरला तर ही रक्कम जप्त केली जाते। मतदार खोटा ठरला तर ती परत केली जाते। मतदार शपथ घेऊन सांगतो की तोच खरी व्यक्ती आहे आणि मतदानाचा अधिकार त्यालाच आहे। जर शपथ दिली आणि ओळख पटली तर त्याला मतदान करू द्यावं लागतं। ही संपूर्ण नोंद रजिस्टर ऑफ वोटर्स मध्ये करायची आणि मतदान संपल्यावर प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरीमध्ये उल्लेख करायचा। महत्त्वाचं म्हणजे मतदान प्रतिनिधीचा आक्षेप केवळ योग्य कारणावरच स्वीकारला जातो। प्रत्येक मतदारावर उगाच आक्षेप घेणे हे गैरवर्तन ठरते। मतदाराचा सन्मान राखून चौकशी करणे ही जबाबदारी आहे, कारण मतदाराचा अधिकार हा अबाधित राहणं हेच लोकशाहीचं मूळ तत्व आहे। शेवटी तोच प्रश्न असेल तर चुकतोय कोण? राजकीय पक्षांचे कार्यकर्ते की नागरिकांच्या अधिकारांवर संशय घेणारी व्यवस्था?